आपल्या जाधवज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर ह्या आधीच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की आम्ही इकडे जे फिरायला आलेलो आहोत एका ठिकाणी, तर त्याची कशी तयारी केली आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी आता येऊन पोहोचलेलो आहोत। तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसेल असेल एका फार्म मध्ये आम्ही आलेलो आहोत। तर हे जे ठिकाण आहे हे आहे यॉर्क, जे की आहे पर्थ सिटी पासून ईस्ट साइडला एक 1.25 तासाच्या अंतरावर आहे ना। हा, तर इथं आम्ही 4-5 वर्षांपूर्वी पण येऊन गेलेलो आहे। तर म्हटलं आज पण आम्ही प्लॅन केला येण्याचा, म्हटलं त्यानिमित्ताने तुम्हाला काहीतरी नवीन इथं दाखवता येईल, एखादी शेती कशी असते इथं, कॅनोला फार्मिंग कसं चालतं, तर ते दाखवण्यासाठीच आज आम्ही खास हा प्लॅन केला तुम्हाला। तर मस्त अशी येलो सगळे फ्लावर्स आहेत कॅनोलाचे, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे। आणि हे कॅनोला काय आहे आणि हे इथं ह्याचं म्हणजे कसं इंट्रोड्यूस झालं ऑस्ट्रेलियामध्ये, तर ही सगळी माहिती आज तुम्हाला हे देतील। नमस्कार, दीपाली आता म्हटली जसं की कॅनोला फार्म आहे इथं पर्थ पासून 100-125 किलोमीटर अंतरावर यॉर्कच्या आसपास, पण हा पूर्ण पट्टाच कॅनोलाचा आहे। 6 महिन्या म्हणजे साधारण 6 महिन्याचा एक क्रॉप आहे। मे मध्ये ते सीडिंग होतं आणि त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या स्टेप्स मधलं जातं आणि आत्ताचा जो त्याचा पिरियड आहे तो त्यांचा फ्लावरिंगचा पिरियड आहे, ज्यावेळेस जास्तीत जास्त टुरिस्ट इथे येतात बघायला। आता हे जे पार्क आहे, हे जे फार्म आहे, हे असं फार्म आहे की या इथल्या फार्मरनी लोकांसाठी ओपन केलेलं आहे की आपण एंट्री फी भरून इथे येऊ शकतो आणि हे फार्म बघू शकतो। तर अशा पद्धतीचं आहे। एरवी इतर फार्मही डायरेक्टली जाता येत नाही आपल्याला, पण हे असं फार्म आहे की जिथं आपण येऊन व्हिजिट करू शकतो। तर पेट टीट नावाचा फार्म आहे। जर का परतमधून तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ, तर तुम्ही ते सर्च करा, यॉर्कच्या जवळ 15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि तिथून तुम्ही जाऊन डायरेक्ट फिजिकली तुम्ही जाऊन बघू शकता, फार्म मध्ये फिरू शकता, अशा टाईपचं हे फार्म आहे। तर आता कॅनोला बद्दल माहिती सांगायची झाली तर क्विकली सांगायचं झालं तर कॅनोला आहे ना, खरं तर आपल्याला मोहरी माहिती आहे। तर हे मोहरीचं जे म्हणजे क्रॉप आहे त्याच्यापासूनच तयार झालेलं कॅनोला आहे। थोडं सब क्लास आहे त्याचा, खास डेव्हलप केला कारण त्यातलं ऍसिड कंटेंट कमी करण्यासाठी। तर मग आता हे जे काय डेव्हलप केलं ते कॅनडाने डेव्हलप केलेलं पीक आहे मोहरीच्या ओरिजिनल पिकापासून, त्यामुळे त्यांचं ते नाव कॅनोला पडलेलं आहे। कॅनोला मधलं कॅनडाचा कॅन आणि OLA जो आहे तो ऑइल लो ऍसिड अशा टाईपचं ते पुढचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे। त्यामुळे कॅनोला ऑइल लो ऍसिड असं जे त्यांनी डेव्हलप केलं ते हे पीक आहे कॅनोला, आणि मग ते वर्ल्ड वाईड सगळीकडे स्प्रेड झालं। इंडिया पण आता कॅनोला फार्मिंग करतं आणि सगळे बरेच देश करतात। कॅनडा अर्थात त्यात सगळ्यात जास्त प्रोड्युसर आहे। 22% जगातलं कॅनोला जे बनतं ते कॅनडामध्ये बनतं। त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल चायना आहे, मग आपला भारत आहे आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया। पहिल्या 4 देशांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही आहे। ऑस्ट्रेलियामध्ये पण कॅनोला फार्मिंग हे 3 नंबरचा क्रॉप आहे कॅनोला, म्हणजे बार्ली आणि गव्हानंतर गहू आधी, मग बार्ली आणि मग कॅनोला, असं 3ऱ्या नंबरचं क्रॉप आहे। आता हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पिकतं, सगळ्यात जास्त WA मध्ये पिकतं कॅनोला इथं। आता त्याच्यात पण हे जर बघितलं तर आता ह्याच्या बियांपासून आहे ना इथं असतील या शेंगा आहेत ना, नंतर मोठ्या होतात, निबर होतात आणि त्याच्यातनं ज्या बिया निघतात 15-20 बिया प्रत्येक शेंगात निघतात आणि त्याच्यापासून ते क्रश करून ऑइल करतात। जास्तच असतील 15-20 पेक्षा जास्त, एका शेंगेत 15-20 बिया, एका शेंगेत 15-20 बिया असतात। अशा भरपूर म्हणजे खूप त्याचं प्रोडक्शन खूप हाय। 43% ऑइल असतं याच्यात जवळजवळ, म्हणजे जवळजवळ सगळंच ऑइलच याच्यात असं आहे। आता हे पूर्ण फार्म आम्ही फिरतोय, आता अजून काय काय इथल्या फार्मर्सला पण भेटता आलं तर भेटूयात। आणि तुम्हाला कसं वाटलं हे सगळं ते पण आम्ही विचारूच, अर्थात दीपाली विचारल, पण हा निसर्ग बघा फक्त आजूबाजूला, म्हणजे तुम्ही बघू शकता। आणि आता कसं आहे पब्लिक हॉलिडे, त्याच्यामुळे काय होतंय सगळे लोक आलेले आहेत इकडे, पाहू शकता ही गर्दी केवढी जास्त आहे इथे। आता इथे फक्त कॅनोला फार्मिंग मध्ये 3 प्रकारचा इन्कम, आता हे फार्मर इथे घेताना मला दिसतात स्ट्रेट अवे, आपल्या शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे याच्यात। एक तर एंट्री ठेवून थोडीशी फॅसिलिटी, टॉयलेट फॅसिलिटी थोडंसं ऑर्गनाईज केले, आमच्या सगळ्यांकडनं $15 वसूल गेलेले आहेत पर हेड $15, ओके, नव्याने काहीतरी बघायला मिळते। दुसरं काय तर इथं आहे ना, ह्या फार्मिंग मधनं जे कॅनोला मिळतात त्याचं तर प्रोडक्शन होतच आहे, पण त्याच्या पलीकडे तुम्ही इथं मधमाशा, खूप मधमाशा आहेत इथं। त्या मधमाशांचं आहे ना इथं म्हणजे त्याचं हनी फार्मिंग पण होतं तिकडे। आता त्यांचे नक्कीच ते लावले असतील हनी फार्मिंग मध्ये, हनी फार्मिंगवर वेगळा व्हिडिओ करू, कारण तो माझा नॅचरल इंटरेस्टचा पण भाग आहे, खूप भारी फार्मिंगचा विषय भारतातल्या लोकांसाठी पण खूप। तर त्यामुळे अशा पद्धतीने 3 प्रकारचं इन्कम एका ठिकाणी जनरेट करण्याचा प्रयत्न आहे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात फार्मिंग आहे। 100 एकरचं फार्म आहे ह्या शेतकऱ्याचं, पण हे फक्त उपलब्ध एवढं एक 10-12 एकरचं लोकांसाठी अवेलेबल आहे, बाकी त्यांचं फार्मिंग ते करतात। बरोबर, छोटीशी एक एंट्री फी ठेवून त्यांनी लोकांना अलाव केले।
कारण की काय होतं, येताना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला येणार रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला ही कॅनोला फार्म पाहायला भेटतं, पण तिथं आपण म्हणजे कंपाऊंड असतं आणि कसं प्रायव्हेट प्रॉपर्टी असते, त्यामुळे आपण असं डायरेक्ट जाऊ नाही शकत, तिथं फोटो नाही काढू शकत. त्याच्यामुळे मग इथे त्यांनी कसं, त्यासाठी त्यांनी खास हा एरिया रिझर्व ठेवलेला आहे की तिथं तुम्ही येऊ शकता, फोटो काढू शकता. त्यामुळे तुम्ही पाहू शकता भरपूर सारे लोक इथे तुम्हाला फोटो काढताना दिसत असतील ह्या कॅनोला फार्म मध्ये. आणि तर खूप छान आहे, एक गुड एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी. तर छान वाटतं आम्हाला पण. तर मागे वरती तर ड्रोन फिरतोय आपल्या, तर थोडासा आवाज पण येत असेल त्याचा, कारण की इथं शेवटी अशा पब्लिकच्या ठिकाणी आल्यावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा फेस कराव्याच लागतात. बट इट्स ओके, ते पण त्यांचा आनंद घेत आहेत, आम्ही आमचा आनंद घेतोय. तर काय झालं, आता वेदांत आणि शौर्य तिकडे थांबलेत आणि सायली पण थोडीशी स्केअर्ड होती आमच्या हनीबीला, त्याच्यामुळे काय होतं ते थोडी घाबरतीये. भाऊजी तिला घेऊन बाहेर थांबलेत तिकडे. तर चला आता मस्त आपण हे कॅनोला फार्म एक्सप्लोर करू आणि तुम्हाला ह्याची माहिती आता ह्यांच्याकडनं भेटलीच असेल. तर अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला दाखवायला आम्हाला आवडतच असतात. एक गोष्ट फक्त मला ऍड करायची पुढे जायच्या आधी, की जी महत्वाची 3 सांगायची राहिली होती, की म्हणजे कॅनोला ज्याच्यापासून आपण मगाशी तयार झालं म्हटलं, मस्टर्ड सीड किंवा मोहरी. तर मोहरीचं जे ओरिजिनल पीक आहे ना, ते आज 4000 वर्षांपूर्वी भारतात घेतल्याचे रेफरन्सेस आपल्याकडे आहेत. म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की जगात ज्याचं फार्मिंग आज चालतं, ज्याच्यापासून हे सब पीक डेव्हलप केले गेले, ते जे मोहरी मूळ ज्याचं जे पीक आहे ते भारतातनं ओरिजिनेट होतं. आणि त्याच्यानंतर 2000 वर्ष ते इतर जगातल्या कुठल्याही देशामध्ये रेफरन्स नाही की ते पिकवलं गेलेलं आहे. म्हणजे त्यानंतर जपान, चायनामध्ये इसवी सन पूर्व 100-1 वर्ष म्हणजे 2100 वर्षांपूर्वी साधारण इतर देशांमध्ये पिकवल्या गेल्याची उदाहरणं आहेत. पण आपल्याकडं 4000 वर्षांपासून हा मोहरी पिकती आणि त्याच्या बेसिसवर खरं तर हे तयार झालेलं आहे म्हणजे जगभरात. आपल्याकडे पण वरती पंजाब वगैरे जे हेल्दी ऑइल आपण आता कॅनोला म्हणून सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहे, हेल्दी, हार्टसाठी चांगले, याच्यासाठी चांगले, त्याच्यासाठी चांगले, जे होतंय त्याचं ओरिजिनल पीक आहे ना, ते खरं तर भारताच आहे. 4000 वर्ष भारताला भरपूर टाईपची हिस्ट्री आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये हिस्ट्री, आयुर्वेदाची हिस्ट्री आहे भारतामध्ये. त्यामुळे जाता आपल्यासाठी पण मेसेज आहे की आपला अभिमान बाळगण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. असं नाहीये की सगळ्यात वेस्टर्न देश भारी आहेत सगळ्याच बाबतीमध्ये, आपण पण खूप एरियामध्ये भारी आहे, फक्त माहित नसतं आपल्याला. आज त्यानिमित्ताने तुम्हाला ही माहिती होईल. आणि इथे हजारो एकर शेती असते शेतकऱ्यांना, आणि ह्या यॉर्क ठिकाणी जे शेतकरी आहेत तर बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह हा कॅनोला फार्मिंगवरच होतो इथे, आणि त्याच्यावरच त्यांचं वर्षभराचं असतं. आणि ही शेती बऱ्यापैकी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. असे डॅम वगैरे थोडेफार असतात किंवा लेक शेतकऱ्यांनी शेततळी पण बनवून ठेवलेली आहे तिथे, त्यामुळे त्याच्यावरच इथं भरघोस उत्पन्न घेतात ते शेतकरी. आणि इतकं छान वातावरण आहे, आजूबाजूला त्यांचे बकऱ्या वगैरे चरताना दिसतात, त्या पण पाहूयात आपण पुढे गेल्यानंतर. त्यांचे पेट अॅनिमल्स आहेत तिथे, त्यांनी घोडे वगैरे पाळलेले असतात, किंवा हे पण आहे, आम्ही डॉंकी पण पाहिले आहे ना, तर ते पण इथे पाळलेले. तर कोंबड्या असतात त्यांच्या, आणि तिकडे ना एक पेट फार्म पण आहे, तर ते पण जाऊन आपण पाहूयात तिथे कसं आहे ते. तर चला मग. आताच आमचं सगळं फोटो वगैरे सेशन झालेलं आहे, आणि मुलांना आता जाऊन तिकडे थांबलेत, भाऊजी घेऊन मुलांना गेलेत पलीकडे. तर ताईने आम्ही बसलो होतो मस्त, आम्ही दोघींनी आमचे छान छान फोटो काढले, कारण की अशा ठिकाणी आलं का स्पेशली लेडीज आणि म्हणण्यापेक्षा मी जास्त आम्हाला फोटोचं जास्त असतं, म्हणजे खूप जास्त फोटो काढायचे असतात. तर फोटो वगैरे काढून झालेत, आणि छान असं त्यांनी चेअर वगैरे मध्ये रेस्टिंगसाठी ठेवलेलं आहेत. आणि पाठीमागे पण पाहू शकता तिथे त्यांनी असं एक कमान करून ठेवलेली आहे, म्हणजे तिथे जाऊन फोटो बूथ त्यांनी बनवलेलं आहे, जेणेकरून लोक तिथे जातील आणि फोटो काढतील छान छान. तर अशी बेसिक त्यांनी सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. तर छान आहे नाही का, म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी हे ठिकाण. तर WAतले जे कोणी आला असाल तुम्ही नवीन, किंवा तुम्ही ह्या ठिकाणी अजून आला नसाल, तर नक्की ह्या सीझन मध्ये तुम्ही ह्या यॉर्कला व्हिजिट देऊ शकता कॅनोला फार्मला. सायली आणि वेदांत आणि शौर्य ह्या स्विंग मध्ये बसले तिथे, लहान मुलांसाठी छान पाळणा आहे इथे. हॅलो, असं शेड पण आहे इथे, पाहू शकता तुम्ही. पलीकडे त्यांनी कॉफी वगैरे ठेवलेली आहे, आणि त्यानंतर आहे ना इकडं हा आहे ॲनिमल फार्म. तर इथे कुठले कुठले ॲनिमल्स आहेत ते पाहूयात आपण. पाहू शकता इथं बेबी आणि मम दिसतंय, रेस्ट करतायत मस्त. बकऱ्या आहेत तिथे, लॅम आहेत ह्या. तिथं आपण त्यांना फीडही करू शकतो. डॉग्स दिसत आहेत, रेस्ट करतात, सगळे नॅप घेत आहेत. आता पाणी, त्यांचं फूड सगळं ठेवलंय तिथे त्यांनी. ही शेळी पाहू शकता, गोट, त्यांची शिंग पाहू शकता कशी आहे तिथे.
तर इथे हा एक ॲनिमल तुम्ही पाहू शकता, वेगळाच ॲनिमल आहे इथे. तर हा कुठला ॲनिमल आहे त्याची इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. तर वी आर अल्पॅकॅस, वी आर नेम्ड क्रिस्टल ब्राऊन अँड इव्हरी व्हाईट, ह्यांची नाव आहेत ही. आणि किती क्यूट दिसतात तुम्ही पाहू शकता, त्यांना शिंग नाही आहेत. असे वेगवेगळे ॲनिमल्स आम्हाला पण असं आलं की इकडे पाहायला भेटतात. आणि तिकडे पण आहे, तुम्ही पाहू शकता तिकडे काही लोक त्यांना फीड करतायत. तिकडे डॉंकी आहेत ते. हे सगळे पेट ॲनिमल आहेत, म्हणजे हे जे फार्म आहे इथे, तर हा शेतकरी त्यांनी हे पाळीव ॲनिमल आहेत त्यांचे पेट ॲनिमल्स. तर पाहू शकता इथं. आणि तिथे लहान मुलांसाठी असं थोडंसं प्ले एरिया केलेलं आहे त्यांनी. आणि छोटेसे असे टेबल वगैरे ठेवलेत त्यांनी लावून इथं, म्हणजे लोक इथे ब्रेकफास्ट वगैरे करू शकतात. एकदम छान, एकदम गावाकडचं वातावरण वाटतं इथे. त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलंच, पलीकडे कॉफी शॉप आहे, त्यानंतर इथे छोटासा स्टॉल लावलेला आहे त्यांनी. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी सेलिंगसाठी ठेवलेल्या आहेत तिथे. माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही किती पेंटिंग्स आहेत तिथे, हे सुद्धा त्यांनी सेल करण्यासाठी ठेवलेले आहे. आणि अशाच बिझनेस करत असतात, म्हणजे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. जे अँटिक पीस आहेत ते इथे त्यांनी सगळे लावून ठेवलेले आहेत फ्रेमचे. तर किती सुंदर आहेत ते पेंटिंग, एकदमच छान आहे. आणि पलीकडे अजून एक शेड आहे, भरपूर रेस्टिंग एरिया आहे, लोक इथे रेस्ट घेतात. छान वाटतं, एकदम छान हवा सुटली आहे, छान वाटतं एकदम. आता आम्ही पुढच्या स्पॉटला जाणार आहे आणि तिथे जाऊन मग आम्ही लंच करू. बघू शकता इकडे आता किती छान हिरवळ आहे आणि निसर्ग पण एवढं भारी आहे. आज सनलाईट भरपूर आहे, मस्त वेदर आहे. आणि आता आपण हे जे काय पार्क होतं, जे फार्म होतं ते बघून झालंय आता. आणि इथून आपण आता एका छोट्याशा रस्त्याने यॉर्कच्या दिशेने चाललोय. इथं नियरेस्ट टाउन यॉर्क आहे. आता यॉर्कच्या तिथं जवळच एक माउंट ब्राऊन म्हणून एक छोटी टेकडी, तर तिथं जाऊन लंच करणार आहे आम्ही. आता सध्याचा प्लॅन असा आहे. लुकआउट पॉइंट आहे ना? हा, लुकआउट पॉइंट आहे थोडा, बरोबर. तिथं यॉर्क सिटी नाही आहे, ती टाउन आहे ऍक्च्युली. हा, ते टाउन आहे, पाहायला भेटेल आपल्याला. बघूयात आपण काय काय. किड्स कसे, भूक लागल्यात का तुम्हाला किड्स? हॅलो हॅलो वेदांत, हॅलो शौर्य. शौर्यला झाले गरम. तर आता सगळ्यांनाच आम्हाला भूक लागली आहे. वाजलेत आता दुपारचे 2:15 पाहू शकता तुम्ही. आणि आता चाललोय आम्ही, मस्त तिथे जातो आणि लंच करतो. मिसळ वाट बघते आमची. आलोय आता आम्ही आणि जेवणासाठी एका पार्कमध्ये ब्रेक घेतलाय. आणि ज्या पार्कमध्ये आम्ही यॉर्कमध्ये एक मोठं पार्क होतं तिथे गेलो होतो, पण तिथे फंक्शन चालू आहे म्हणून मग एक निवांत एकांत पाहिजे होता आम्हाला, म्हणून इथे आलोय. तर छान पार्क आहे इथं मुलांना खेळायला ह्या साईडला. आणि एक टेबल इकडे आम्ही आता असं पकडलं आहे, तिथे आम्ही आता मस्त आमचं जेवण करणार आहे. तर इकडे गॅसवर आता मी कुकरमध्ये मिसळ आणलेली आहे, दाखवू शकता तुम्ही मिसळ कशी दिसतीये, किती भारी कट आलाय त्याला. आणि इकडे मिसळ गरम होतीये तोपर्यंत मग म्हटलं कांदा आणि थोडंसं कोथिंबीर कट करून घ्यावी वरून गार्निशिंग करण्यासाठी. तर तेच मी आता इकडे कटिंग करून घेतेय. आणि ते फरसाण वगैरे आता सगळे हे सकाळी दाखवलंच मी तुम्हाला, सगळे डिस्पोजेबल घेऊन आलेलो आहे. भूक पण खूप लागलेली आहे, जवळजवळ दुपारचे 3 वाजलेत आता. आणि आता मस्त आम्ही हे मिसळचा आनंद घेतो. कारण ती कठीण काय तिखट वगैरे नाही, मीठ पाहिजे तर घ्या. मीठ पण आहे, झणझणीत पाहिजे मिसळ. खूप छान आहे, मस्त आहे. भूक पण लागली, भूक येते ना, कसलं पण असं. थँक्यू, नो प्रॉब्लेम, एन्जॉय करा. आणि गरम गरम आणि भूक लागल्यावर अशी मिसळ नंबर. वडापाव, खवा वडापाव.
खूप छान झाली मिसळ. आणि आता बोलण्याचं मनस्थिती आम्ही कोणीच नाही आहेत, कारण ना 3:30 वाजलेले आहेत. आम्ही 2ला जेवणार होतो, 3:30 झालेले आहेत आणि आता पार्क मिळाले चांगलं. आता जेवणच घेणार आहे आम्ही. बोलण्यासाठी अजिबातच वेळ नाही आम्हाला. एक नंबर मिसळ लागते ताई. थँक्यू सो मच. वेलकम. तुम्ही पण ऑर्गनाईज छान केलंय सगळं, त्यामुळे मस्त. नाही थँक्यू. चला आता मस्त आपण एन्जॉय करू सगळ्यांनी. ओके, तर आपण यॉर्कला आलो आहे. माउंट ब्राऊन लुकआउट पॉईंट मग अशी आपण म्हटलं तसं त्या ठिकाणी आपण आलो आता. आणि हा तो त्यांचा तो शिलालेख ज्याच्यावर इनॉग्रेशनचं जे काय असतं त्या टाईपचं ते इन्फॉर्मेशन आहे याच्यात. पण ह्याची खासियत काय की यॉर्क हे पहिलं इनलँड टाऊन आहे. वन ऑफ द फर्स्ट म्हटलेलं जास्त बेटर राहील. तर पहिल्या काही इनलँड टाऊनपैकी एक यॉर्क आहे. आणि तुम्ही इथनं हा जो काही नजारा आहे तो बघू शकता. एकदम छान खाली यॉर्क टाउन दिसते खाली. आता सनसेट पण होत आलाय, तर मस्त छान आम्ही ह्या लुकआउटला आता फोटो वगैरे काढले. बरोबर. आणि आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहे मी शेवटची, म्हणजे चहा घेणार आहे आम्ही एकत्र, फ्रेश होणार थोडंसं आणि मग घर परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तर आता मला वाटतं इथनं पुढचं दीपावली सांगायलाच तुम्हाला. छान आहे ना हा स्पॉट, एकदम छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. तर इथं आलेलो आहे आम्ही आणि एकदम सुंदर आहे स्पॉट. तुम्ही पाहू शकता वरती हिल्स वरती येऊन आम्ही मस्त खाली एकदम छान असं मागं हे जंगल आहे आणि कॅनोला फार्म पण दिसत आहेत इथनं काही. इकडे पलीकडे एक डॅम आहे तोही दिसतोय. छान अशी झाडं दिसत आहेत, हिरवगार सगळा निसर्ग इकडे, खूप सुंदर वाटतंय. आणि आता सनसेट पण होत आलाय आणि मस्त आम्ही चहा घेणार. सकाळी पाहिलंच तुम्ही, आम्ही चहा पण घेऊन आलेलो आहे सोबत. तर चहाचा आनंद घेतो आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर चला मग चहा गाडीतनं चहा घेऊन येऊयात. आता मी फक्त एक गोट घेणार आहे. तुम्हाला पाहिजे सगळं तुम्हाला देऊ का थोडंसं? नको नको, माझा आहे, मी घेतलाय. तू घेतलं? तर या सगळे चहा घ्यायला आणि मस्त आता सनसेट पण होत आलेला आहे इकडे आणि चहा घेतोय. एकदम गरम गरम चहा आहे, सकाळी ह्यांनी बनवलेला आहे, स्पेशल चहा आहे ह्यांच्या हातचा. म्हणजे अशा वातावरणात चहा पाहिजेच असतो आहे ना. हा मस्त एकदम इव्हिनिंग झालेलं आहे आणि छान असं म्हणजे थोडंसं थंडी पडलेली आहे आणि मस्त चहा आणि एंड ऑफ द ट्रिप पण झालेला आहे. आता हा चहा घेऊन आम्ही घरी निघणार आहे सगळे आणि विशालने केलाय, मस्त झालं विशाल. थँक्यू. प्रॉब्लेम यांनी बनवला. ताई तू पी, थोडासा टेस्ट करून बघ. हो नाही, छान झालं, टेस्ट केला मी. सायली हॅलो कर. हो करते यांनी मला. सायली मंकी दिसतोय का बघतीये सायली, त्यामुळे ती शांत बसली. हो ना. तर मस्त गेला आजचा दिवस, खूप छान एन्जॉय केला आम्ही. मस्त वन डे रिटर्न आमची ट्रिप झालेली आहे आणि ट्रिपची सांगता अतिशय छान पद्धतीने चहानी होत आहे आमची. तर आय होप तुम्हाला आजचा हा देखील व्हिडिओ पाहायला आवडला असेल आणि इथला कॅनोला फार्म देखील तुम्हाला पाहायला आवडला असेल आणि तुम्हाला नवीन माहिती यातनं मिळाली असेल. तर असेच आमचे छान छान व्हिडिओ इथून पुढे देखील येणार आहेत, तर ते देखील तुम्ही नक्की पहा. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.